चर्चेला खूप काही वेळ आहे आपल्याकडं। एका बाजूला गोरसई आहे, दुसऱ्या बाजूला वाकलन आहे। बऱ्याच अंशी एकमेकांच्या विरोधात उभे ठाकतायत। आज पुन्हा एकदा गाठ पडली ठकाठका निमित्त आहे समर्थ चषक 2026। गोरसई बी संघ खरं तर जो किशोर मुकादम होता ना, त्याने सामन्यामध्ये पहिल्या सामन्यामध्ये संकटमोचक फलंदाजी केली आणि त्यानं मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील पटकावला। 11 चेंडूमध्ये 29 धावा, 3 चौकार, 2 षटकार लगावले होते ना, तिथंच खऱ्या अर्थानं गिअर चेंज झाले आणि गोरसई संघ जो घुसला या समर्थ षटकामध्ये त्याने जोरदार मुसंडी मारली आणि मग नंतर सांगावं लागत नाहीये। मग तो पवन कनी असेल, भावेश पवार असेल, अगदी 100% देण्याचा प्रयत्न नेहमी करत असतात। मागच्या गतवर्षीचा चॅम्पियन संघ आणि या चॅम्पियन संघाच्या त्याला टक्कर देण्याकरता वाकलन संघ अर्थात 1157 नंबरची जर्सी मैदानाकडे रवाना देखील झाली। एका बाजूला जीत भोईर असेल, दुसऱ्या बाजूला केतन मात्रे असेल। पंचांना विनंती आहे, प्रत्येकाच्या मनगटावर जरी घड्याळ नसलं ना तरी कुणाच्याही मनगटात वेळेला थांबवण्याची ताकद नाही आहे। खरं तर वर्किंग डे आहे, जास्त वेळ न दवडता सामना स्पीडअप करा प्लीज, विनंती आहे। श्याम मोकाशी सर, तुमचं योगदान खूप मोठं आहे या स्पर्धेकरता। तुम्ही जाऊ नका, आता तुम्हाला काही झोप लागणार नाहीये। तुम्ही आमच्या सोबत जोडले गेले पाहिजेत। तुम्ही असल्यानंतर एक ऊर्जेचा स्रोत असतो, कारण बेधडक व्यक्तिमत्व नितीन म्हात्रे असतील, अमित पाटील, सागर पाटील, मुकुंदजी गावण आणि संपूर्ण मुकुंद गावण मित्र परिवारानं अथक मेहनत करून खऱ्या अर्थाने हे मैदान उपलब्ध करून घेतलं। मैदान खेळण्यासाठी लायक बनवलं असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही आहे, कारण एवढी मोठी भव्य दिव्य स्पर्धा आपण पाहू शकाल ऑन स्क्रीन। 33 बाईक, आकर्षक बाईक्स आपल्याला बघू शकता, स्कूटी बघू शकताय। 5 संघ मालकांना, टॉप 5च्या संघ मालकांना एक स्कूटी असेल, टॉप 6 असतील आणि एक ही प्रेक्षकांच्या लकी ड्रॉ पद्धतीने काढली जाईल आणि उर्वरित बाईक्स आपण पाहू शकाल। अगदी ऑनस्क्रीन विलोभनीय चित्र आणि हे बाईक्स कोणाच्या वाट्याला असतील, चॅम्पियन करंड कोणाच्या हातात असेल। पहिले षटक घेऊन आलाय पवन केने आणि समोर उभा असेल आक्रमक फलंदाज ऑलराऊंडर। पहिला चेंडू भिरकावून दिलाय, बघूया तिथं झेल 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 झेल, यस झेल पकडलाय, मोठा मसा करायला लागलाय केतन मात्र बॅक टू द पॅव्हिलियन। शेजारी तरी बिनसलाय, केतन मात्र प्रचंड नाराज आहे। पहिल्या सामन्यामध्ये स्वस्तात परतला, अंतिम मोक्याच्या क्षणी जिथं त्याला खरंच काहीतरी करायचं होतं आपल्या संघाकरता, आज मात्र काही करू शकला नाहीये। मोक्याच्या क्षणी डाव कोसळलाय, परंतु डबल टू नंबरची जर्सी अर्थात इनॅट नंबर 3 वर आलाय फलंदाज प्रीत भोईर। झेल टिपलाय तिथं उपस्थित असताना किशोर मुकादम। या खेळाडूंना गिअरच चेंज केलेत। देवांश आणि रिया गोरसई बी संघाच्या सगळ्या खरं उर्वरित 10 जणांमध्ये ऊर्जा निर्माण करण्याचं काम कोणी उत्पन्न केलं असेल तर या किशोर मुकादमनं, हा मुकादम आहे, त्यांनी दम भरलाय। अंगात दम असणं आणि अंगाला दम लागणं कसं आहे ना, दम लागणं हे शरीरासाठी घातक आणि दम असणं शरीरामध्ये हे फायदेशीर। परंतु मुकादमनं खरंच अगदी जबरदस्त दम भरलाय, केतन मात्रेला मैदानाच्या बाहेर भिरकावून दिलाय। फटका जबरदस्त मांडण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू नाका समोरून चेंडूला उडवला। इट्स अ परफ्यूम डिलिव्हरी फेकली गेली पवन खेडे। आज पवन खेडे देखील मला बहरात दिसला नाहीये, जो ज्या पद्धतीने फलंदाजी करतो असतो प्रेक्षकांनी ना थोडासा नाराज केलाय, परंतु गोलंदाजीमध्ये काय दमदार गोलंदाजी। आणखी एक रिप्ले ऍक्शन करून दाखवतोय खेळपट्टीवर, या पाटा खेळपट्टीवर अगदी
तिचा प्रियकर बनून राहिलाय. खेळपट्टीवर अगदी सहजरित्या लोलताना दिसतोय. अतिरिक्त खांद्याचा वापर करतोय आणि डबल 2 नंबरची जर्सी अर्थात प्रीत भोईरला अगदी करकचून ब्रेक लावलेत. काय कमालीची गोलंदाजी आहे. कंजूस स्वरूपातली ही गोलंदाजी पेश करायला मिळते. फटका जबरदस्त आहे पण तो फेकून दिलाय. वन बॉल सीमा रेषेपार. ऑन स्क्रीनवर आदळलाय चेंडू चौकार. धावपटलावर या चौकारानं मात्र केतन मात्रेसारखा मोठा मसा गळाला. आनंद वेगळा. क्लिक बॉल. हो हो फर्निचर डिस्ट्रॉय. इट्स अ बिग फ्लो. शिवनारायण चंद्रपॉलला मी बघू शकतो ऑन स्क्रीनवर. अगदी थोडीशी जर उंची असती तर सेम आपल्याला ती देहयष्टी पाहायला मिळाली असती. गरज नव्हती. हा फटका खेळणं सोपं नव्हतं पण तो फटका मारायला पाहिजे होता. आता तुम्हाला वाईट चेंडू पवन केने फेकणार नाही आहे. अगदी यष्ट्यांचा भेद घेईल आणि काय जबरदस्त गोलंदाजी. एक चौकार जरी खाल्ला असला ना तरी महत्वाचे 2 बळी टिपलेत आणि पवन केनेनं घुसलाय. गतवर्षीचे चॅम्पियन आम्ही का आहोत त्याचं उत्तर दिलं गेलं. अगदी बॉडी लँग्वेज सांगून चालली आहे. विजयाची भूक निर्माण केली आहे. प्रत्येक खेळाडू टाळ्यांचा गजर करतोय. आपल्या खेळाडूंचं मनोधैर्य उंचावण्याचं काम करतोय. जबरदस्त चेरियाना अगदी गुटनात एक तमाशा देख मारण्याचा डायरेक्ट किक. ओहो ओहो जडेजा स्टाईलनं उडवलाय मधली दांडी गुल केली. बघूया काय घडतंय. ऑन स्क्रीन आपण पाहू शकाल. वार आहे. सुपर बिबट्या धुमाकूळ घालतोय. भावेश पवार नावाचा वार कधीच खाली जात नाही आहे. सर रवींद्र जडेजा MS धोनीने त्यांना किताब दिला होता. इथं मात्र प्राऊड ऑफ भिवंडी अर्थात सर भावेश पवार. ओहो तो आलाय आणि त्यानं काय केलंय. दांडी गुल केलाय. मिडस्टम उद्ध्वस्त केलाय. प्रचंड वेग आहे. विजयाची भूक मी सांगितलं गेलं होतं. गेल्या वर्षीचा आम्ही चॅम्पियन करंडक का भटकावला होता समर्थ चषक 2025चा त्याचं उत्तर दिलं गेलंय. काय कमालीची गोलंदाजी. कमालीचे क्षेत्ररक्षक भावेश पवार भाव खाऊन केलाय. ज्या दिशेवर चेंडू ठेवायला भाग पाडतोय पवन केलेला त्या दिशेवरची ही गोलंदाजी बघायला मिळते. वाकलन संघाच्या गोटामध्ये स्मशान शांतता बघायला मिळते. तो क्रिकेटमध्ये नक्कीच वेळ बदलायला वेळ लागत नाहीये. पहिल्या षटकाचा निर्वाळा झालाय. 3 गडी बाद 4 धावा. ही नाजूक अवस्था परंतु याही परिस्थितीमध्ये भागीदारी होणं गरजेचं आहे. 3 षटकाचा अजूनही खेळ पूर्वार्धामध्ये शेष आहे. काय घडेल मैदानामध्ये. भावेश पवार पहिला चेंडू. चेंडूवर बाउन्स घेतला गेलाय. अतिरिक्त खांद्याचा वापर केला गेलाय. फलंदाजाचं बदललेली ते बघून अगोदरच हेरलं होतं. अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न करेल हा फलंदाज म्हणून स्लोअर वनचा अचूक वापर केलाय. अस्त्र बाहेर काढलाय आणि चेंडू जातो तो निर्धाव. बाहेरचा अफलातून फटका. 1 बाउन्स सीमा रेषा पार. एक टप्पा ओलांडत मैदानाच्या बाहेर चौकार.
जाय. ओहो सुपर्ब. प्रत्येक चेंडूमध्ये व्हेरिएशन आहे म्हणून नाव आहे भावेश पवार. प्रत्येक चेंडूवर व्हेरिएशन निर्माण करतोय भवरा. जसा गर्रकन फिरवावा ना तसा खेळपट्टीचा वापर करतोय. कुठला चेंडू स्लो ठेवायचा कुठला चेंडू फास्ट ठेवायचा हे भावेश पवारला सांगावं लागत नाहीये. आणखी एक डॉट चेंडू परंतु नाहीये लेग स्टंपच्या बाहेर म्हणून दंडित केले क्वालिफाईड पंचांच्या वतीनं. आजच्या रजनीमध्ये आपण 3 पंच दिग्गज पंचांनी खरं तर चांगले निर्णय आमच्यापर्यंत पोहोचले. विशाल पाटील सर असतील, शुभम कदम सर असतील, नंदू पाटील सर असतील. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा तो प्रयत्न होता तो देखील फसलाय. खांदे उंचावले होते ते मात्र उद्ध्वस्त केले. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये संघ मात्र खेळतोय 9च्या घरात. कमबॅक करावा लागेल. परिस्थितीने कवच कुंडला काढी घेतली म्हणून काय झालं. तुम्हाला लढावं लागेल. मैदानातून पळ काढायचा नसतो मित्रांनो. हरलो तरी काय झालं, नाव झालं पाहिजे, कर्णासारखं नाव गाजलं पाहिजे म्हणून तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. 1 धाव मिळते. एका धावेने संघ पुढे सरकलाय. 10 धावा धावपटलावर आपण पाहू शकाल. या षटकातील अजून एक चेंडू यायचा आहे आणि या खेळपट्टीवर दमटपणा आलाय कारण कॅल्सीवर जर बघितलं तर अजूनही मॉइश्चर उपस्थित आहे. म्हणजे खेळपट्टी देखील अगदी गोलंदाजाच्या प्रेमात पडत चालली आहे. वा वा अफलातून अगदी नाका समोरून शिट्टी वाजवत इनर रेषेतली गेली आणि खेळ फलंदाज मैदानाच्या बाहेर. सरांना देखील त्यांच्या गृहमंत्र्यांच्या कॉल येतात. करताव तरी काय, अजून तरी कंचा कोंबरा हरवलाय. परंतु इथं जबरदस्त लढत बघायला मिळते. 4 बाजून 32 मिनिटं झाली आहेत. त्यांचे चिरंजीव देखील जागे झालेत. ऑन स्क्रीन आपण त्यांना पाहू शकाल. वा परंतु स्पर्धा खूप महत्वाची आहे. समर्थ चषक 2026चा थरार आपण पाहू शकाल. अजूनी सामना दुतर्फा आहे. अजूनी मी म्हणेन अजूनी जरी भावेश पवार आणि त्या पवन केनेनं कमालीची गोलंदाजी केली परंतु उर्वरित 2 षटकं अजूनही शेष आहेत. या 2 षटकामध्ये गेम चेंज व्हायला वेळ लागणार नाहीये. पूर्वार्धामध्ये धावा कराव्या लागतील. अजूनही 20 ते 25 धावांची गरज आहे. त्या धावा जर आल्या तर मात्र मैदान खेळपट्टी जर दमटपणा जर तिने आपला रंग दाखवला तर पुन्हा एकदा ती गोलंदाजाच्या प्रेमात पडेल. वाकलन संघाकडे ती ताकद देखील आहे. पहिला चेंडू सरसावून मारण्याचा फ्रंट फुटला मारण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा भरधाव वेग. काय भन्नाट वेग आहे. येणारा प्रत्येक गोलंदाज अर्थात कपिल केने देखील त्याच धर्तीवरची गोलंदाजी करतोय. कंजूस स्वरूपातली ही गोलंदाजी आहे. मला एक गोष्ट कळत नाहीये, चेंडू अगोदरच बॅट का फिरली जातीये. हाफ ट्रॅकरचा चेंडू स्क्वेअर लेग फाईन लेगच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे. डगआउट मधून इशारे होताना दिसत आहेत मात्र फलंदाजाचं लक्ष वेधलं जात नाहीये. चेंडू पुन्हा एकदा निर्धाव आणि काय घडलंय. दबाव आणि दबाव. देवांश आणि रिया गोडसे बी संघानं दबाव निर्माण केलाय. सीजी सह्याद्री सोरल सीजी स्पोर्ट्स वाकलन संघावर दबाव निर्माण केला. लगातारचा 3रा चेंडू डॉट फेकला गेलाय. सुपर दर्जाची गोलंदाजी कपिल केनेच्या माध्यमातून. आहा सुपर अगदी जबरदस्त चेंडू. अगदी काय म्हणावं खेळपट्टीचा अगदी पुरेपूर वापर करतोय. टडक खेळपट्टी आहे, पाटा खेळपट्टी आहे. 13 चेंडू डॉट. आतापर्यंत वाकलन संघ काहीतरी बिनसलंय असं फार वेळा कधी बघायला मिळत नाहीये. अंडर प्रेशर खेळताना दिसतोय. एक संघ डिफेन्स केलाय. बघूया तिथे एक धाव. अर्धवर्तुळामध्ये चेंडू अडवला जाईल तद्वत फेकला जाईल. भावेश पवारच्या ग्लोव्ज मध्ये येतो चेंडू. तद्वत सिंगल धाव मिळते. 5 चेंडू खर्च केलेत कपिल केने. आतापर्यंत केवळ 1च धाव खर्च केलीत. अफलातून. देवांश आणि रिया संघाचे बॅकर्स इथं अक्षय पाटील आणि धनंजय पाटील प्रचंड खुश असतील. गोरसाई बी संघ चांगली कामगिरी करतोय. आता दुसऱ्या बाजूला थोडे नितीन मात्रे नाराज असतील कारण वाकलन संघ नक्कीच खराब कामगिरी करताना दिसतोय. कट केला चेंडू डिफेन्स केलाय. एक धाव नक्कीच मिळेल. डायरेक्ट
प्रत्येक खेळाडूवर डाव टाकले जात आहेत. अगोदरच सांगितलं होतं, जसं भावेश पवारांनी डायरेक्ट हिट केला होता तशाच पद्धतीने कपिल कॅनेडिल हिट करण्यासाठी सज्ज झालाय. पण एक एक धाव महत्वाची आहे आणि म्हणून तर की काय 3 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. 12 धावा अवघ्या धावपटलावर आपण पाहू शकाल. समर्थ चषक 2026 अगदी पहिली रजनी, परंतु या रजनीमध्ये खरं तर विक्रम मोडीत काढले. ठाणा ऑपोजिट रायगड सामना काल आपण पाहू शकला असाल, त्याही पेक्षा तुफान गर्दी या सामन्याला आणि विवस घर बसल्या देखील आई एक वेळ लाईव्हच्या माध्यमातून प्रचंड मोठी गर्दी आपल्याला पाहू शकाल आपण. आणि आताही सकाळच्या बरोबर 4:40 झाली आहेत तरीही प्रेक्षक अगदी जागेवरून हललेले नाही आहेत. आता आमच्या कट केला अगदी सेन्सिबल क्रिकेट, परंतु एक धाव नक्कीच मिळेल. पॉईंटच्या दिशेने ढकललाय चेंडूला. सिंगल धाव मिळेल केवळ आणि सिंगलच मिळेल. एकापेक्षा फार काळ मिळणार नाहीये. मोठे फटके मारावे लागतील. कोणत्या तरी एका फलंदाजाला आता गिअर चेंज करावे लागतील. जर किरण मात्रेकडे 4 व्हीलर गाडी असेल ना तर ती त्याला किंवा हरेश भोईरकर तर ती त्याला 4थ्या किंवा 6व्या गिअरवर स्टार्ट करावी लागेल. आक्रमण करावंच लागेल या गोलंदाजावर अर्थात सूरज केनेवर. ब्लाइंडेड फटका पुन्हा एकदा. हा मला वाटतं 15वा चेंडू डॉट असावा या स्पर्धेतला. तुम्ही 4 षटकांचा सामना खेळताय आणि खर तर केतन मात्र प्रचंड नाराज. आपण डगआउट मध्ये पाहू शकाल केतन मात्र प्रचंड नाराज असेल. पहिली स्पर्धा असे असेल की इथं एवढ्या मोठ्या चेंडूचा अगदी डॉट चेंडूचा समाचार आपले सहकारी खेळताना दिसत आहेत. पहिल्या चेंडूवरच केतन मात्र बाद झाला आणि ही दुर्दशा बघायला मिळते आपल्या वाकलन टीमची. अफलातून गोलंदाजी. फटका क्लास आहे परंतु अडवला जाईल. वज्रमुठी कैद होईल. पवन केने संधी सोडणार नाही आहे आणि फलंदाज मैदानाच्या बाहेर अर्थात फलंदाज बाद होईल. हरेश भोईर मैदानाच्या बाहेर. समर्थ चषक गाजतय आपल्या फिरण तालुक्याला. समर्थ चषक गाजतय आपल्या फिरकून गाव. 12 चेंडू खेळलाय परंतु 6 धावा आपल्या संघाकरता केल्या तरी संघाला नेऊन ठेवलंय केवळ आणि केवळ 13 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. या षटकातील अजूनही 3 चेंडू व्हायचे आहेत. 3 चेंडू मध्ये जर 2 मोठे फटके येणं गरजेचं आहे. वाकलन संघाला जर आक्रमक धावसंख्या उभारायची असेल, एक फायटेबल स्कोर निर्माण करायचा असेल तर 2 फटके येणं गरजेचं आहे. परंतु दुसऱ्या बाजूला विचार केला तर देवांश आणि रिया 11 गोडसई बी संघ मात्र काय अफलातून गोलंदाजी करतोय. सूरज केने बॅट गोपनी सारखी फिरली आणि चेंडू रबी दगड फेकून दिलाय. अगदी पवन केवळ अगदी स्टँड बाय उभा राहिलाय. चेंडू मैदानाच्या बाहेर चौका. संघाचा कर्णधार आला आणि त्याने सांगितलंय लीडिंग फ्रॉम द फ्रंट, मी तयार आहे. फेकून दिलाय चौका. ब्लॉकॉलचा चेंडू हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा वेग काढून घेतलाय. अगदी धूर्त गोलंदाज आहे सूरज केने सारखा धूर्त गोलंदाज मी पाहिला नाहीये. त्याला माहिती आहे बॅटचा स्विंग जबरदस्त असेल, जोरात मारण्याचा प्रयत्न असेल म्हणून अगोदरच वेगावर नियंत्रण ठेवलं. वेगा हवा काढली एक चेंडूची आणि गती मिश्रित चेंडू फेकला गेलाय. बायसिकल चेंडू फेकलाय. चेंडू जातो तो निर्धाव. आणखी एक ब्लॉकॉल चेंडू. वा लगातारचा दुसरा चेंडू निर्धाव आणि पूर्वार्ध संपलाय. धावा आहेत धावलावर 17 आणि विजयासाठी करायचे आहेत 18 धावा. 24 चेंडू 18 धावा. कोण समीकरण सोडवेल.
24 चेंडू मधील 17 चेंडू हे डॉट खेळलाय. काय कमालीची गोलंदाजी आवडली असेल. देवांश आणि रिया 11 गोडसई बी संघाकरता जोरदार टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. थंडी उडवायची असेल तर टाळ्या वाजवा. खूप चांगली गोलंदाजी, अगदी कचून ब्रेक लावले. वाकळांसारख्या मातब्बर दिग्गज संघाविरुद्धची लढाई आहे. विजयासाठी करायच्या 18 धावा. 24 चेंडू 18 धावा. उत्तर द्यावं लागेल. खांदे उद्ध्वस्त करून चालणार नाही आहे. केतन मात्र आपल्या संघाला तेच सांगून चाललाय. पूर्वार्धामध्ये काय घडलंय हे महत्वाचं नाही आहे, आम्हाला उत्तरार्धामध्ये उत्तर द्यायचं आहे. आतापर्यंत 55 षटकामध्ये 525 धावा पूर्ण झाल्यात. आजच्या दिवसामध्ये 60 विकेट्स देखील मिळवल्या गेल्या. 30 षटकारांची नोंद आहे. 43 चौकार आणि 2 कॅचेस हे ड्रॉप देखील झालेत. 9 चेंडू आपण पाहू शकाल. 6 चेंडू बॉल फेकले गेले गोलंदाजाच्या माध्यमातून. 16 वाईट्स, 4 बाईटच्या स्वरूपात आणि 15 धावा या लेग बाईटच्या स्वरूपात. अशा एकूण 11 धावा, अवांतर 40 धावा गोलंदाजांनी फेकल्यात. असा चालता बोलता कॉम्प्युटर अर्थात प्रणय म्हात्रे सर, मॅन फ्रॉम मोरावे उल्वेन मधील नव्हे तर या संपूर्ण रायगड मध्ये सध्या ज्या नावाची हवा आहे ती हवा आपण पाहू शकाल. अठरा धावांची गरज असताना 24 चेंडू 18 धावा. केतन मात्रेला कमबॅक करावं लागेल. मॅजिकल स्पेल फेकावं लागेल. कारण एवढ्या लांब दूरवरचा प्रवास करून आम्ही या ठिकाणी का आलो, कल्याण भिवंडी वरून आम्ही या ठिकाणी का आलो त्याचं उत्तर द्यावं लागेल. 1157 नंबरच्या जर्सीनं खूप आज निराश केलंय. आज मात्र त्याला गोलंदाजीमध्ये प्रभावित करावं लागेल. एका बाजूला पवन केने भावेश पवारचे प्रचंड मोठे फॅन आहेत, तर दुसऱ्या बाजूला केतन मात्रेचे देखील मोठे फॅन आहेत. चोवीस चेंडू 18 धावा करायचे आहेत आणि 18 धावांचं संरक्षण करण्याकरता प्रारंभिक पहिलं षटक पॉवर प्लेचं घेऊन आलाय केतन मात्रे. सूरज केने स्ट्राइक डायरेक्ट ओ नो. भावेश पवार असता तर अगदी मिडल स्टंप उखळून दिला गेला असता, मोठा मासा गळायला लागला असता, पण तो दुर्दैव आडवा आलाय. इथं असणारा क्षेत्ररक्षक होता किरण मात्रे अर्थात केतन मात्रे यांचे बंधुराज, बिग ब्रदर दिसत आहेत. नाराज देखील होऊ शकत नाही आहेत. 1157 नंबरच्या दोघांकडे जर्सी नंबर तोच आहे. दोन्ही बंधुराज आहेत आणि एकच जर्सी नंबर मैदानावर घेऊन खेळतायत. ओ जबरदस्त चेंडू. ओ जमिनीला वाकुळ्या दाखवत काय घडलंय रेस 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 चालू झाली आहे. केतन मात्रे नाराज आहे. केतन मात्रे नक्कीच नाराज आहे. जिथं एकच धाव होती तिथं दुसरी धाव मिळते. आधीच दुष्काळ आहे आणि याच्यात एखादा पाहुणा यावा तसाच काही प्रकार घडलाय आणि एक धावाच्या रूपांतर दुसऱ्या धावेत झालं देखील. धावफलक पाहू शकाल आपण. 3 धावा बिनबाद 3. विजयासाठी केवळ 18 धावांची गरज असताना पहिलं षटक प्रगतीपथावर असताना केतन मात्रे. ओहो काय भन्नाट वेग आहे. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, बॅटच्या फ्लो जरी थोडासा टच झाला असता तरी चेंडू नक्कीच पॉइंटच्या डोक्यावरून फेकून दिला गेला असता. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा जो प्रयत्न होता ना तो कमालीचा होता, परंतु घडलंय देखील. तेवढ्या ताकदीनं चेंडू फेकलाय. आपल्या अंगातील संपूर्ण शक्ती मैदानातून बाहेर काढतोय. जबरदस्त फुल टच डिलिव्हरी आणि चेंडू फेकून दिलाय. चेंडू जाईल वन बाउ सीमा रेषा पार, चौका. स्वतः कर्णधार आहे गोरसई बी संघाचा. देवांश आणि रिया 11 गोरसई बी संघ. अगदी त्याचे पॅकर्स देखील प्रचंड खुश असतील नो डाऊट, कारण त्यांचा संघ देखील तेवढ्या ताकदीने खेळतोय.
प्रत्येक सामना अगदी तेवढ्या चिवट पद्धतीने खेळतोय. समोरची टीम कुठली आहे त्याच्या विरोधात आम्हाला कसा खेळ करायचा आहे हे मैदानात घाम घालताना दिसतोय. विरोधकांना खरं प्रत्येक धावेकरता संघर्ष करावा लागलाय आणि फलंदाजी करताना अगदी चांगल्या चेंडूचा ला सन्मान आणि खराब चेंडूंना खरपूस समाचार. ऑफ फटका फसलाय परंतु काय घडलाय झेल पकडला जाईल. यस नो डाऊट संदेश केने मैदानाच्या बाहेर. पवार प्राऊड ऑफ भिवंडी. एका बाजूला आपण देवदास चित्रपट बघितला असाल शाहरुख खान साठी नव्हे तर ऐश्वर्या आणि माधुरी दीक्षित. एका बाजूला ग्लॅमरस ब्युटी आहे माधुरी दीक्षित म्हणजे तर दुसऱ्या बाजूला खानदानी सौंदर्य. जसं या दोघींमध्ये अधिक सुंदर कोण या प्रश्नाचं उत्तर मॅडी देता येणार नाहीये तसंच अगदी काहीस भावेश पवार आणि केतन मात्रेबद्दल सगळ्यात जास्त घातक ऑलराऊंडर किंवा चांगला गुण ऑलराऊंडर असेल याचं उत्तर देता येणं शक्य नाही ना. तेवढ्यात दोन ताकदीचे बेस्ट अपोजिट बेस्ट ही लढत आपण पाहू शकाल मैदानावर. एक विकेट मिळवण्याकरता केतन मात्रे प्रचंड मोठे डाव टाकेल परंतु त्याला तोंड देण्यासाठी समर्थ आहे भावेश पवार. ब्लॉकरचा चेंडू ही खासियत आहे. चांगल्या चेंडूला ग्लास कसा करायचा हलक्या हाताने पुश केल्या चेंडूला पुश करो खुश करो. 2 धावा बेल्ट आहेत. या 2 धावांनी संघ पुढे सरकलाय. संघ मात्र पोहोचलाय 9 धावांवर. विजयासाठी अजूनही 18 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. घाई नाही आहे त्याला माहिती आहे. राजीव गांधी मैदानावर मी वडवली विपक्ष भावेश पवारचा गेम बघितला होता. संदेश केने हा नॉस्टॅकेटला होता. फुलता चेंडू आला त्यांना फटका मारला नाहीये फक्त पुश केला चेंडू आणि नॉस्टॅकेट असला संदेश केनेला स्ट्राईक एंड आणि लगातार 2 षटकार फेकून दिले होते आणि अर्धशतक नोंदवलं होतं. ही भावेश पवारची अगदी MS धोनी स्टाईलनं नेहमी रणनीती ठरलेली असते. तो कधी विक्रमाच्या नादी लागत नाहीये. तो संघाला किंवा आपल्या खेळाडूला प्रोत्साहित करण्याचं नेहमी काम करत असतो आणि तो करताना दिसतोय. आताही तेच करतोय. फक्त कट करतोय चेंडू. 18 चेंडू अजूनही शेष आहेत आणि विजयाकरता करायचे आहेत 9 धावा. आणि भावेश पवारचा जन्म देखील 18 जानेवारी आणि म्हणून हा लकी नंबर आहे. परंतु एका बाजूला विचार केला मयुरेश भोईर व्यक्तिगत पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन आलाय. 18 चेंडू मध्ये 9 धावा डिफेंड करावे लागतील. खरं या मैदानावर अशक्य असं काही नाही आहे परंतु अनपेक्षित निकाल देखील बघायला मिळतात क्रिकेटमध्ये. ब्लॉकॉलचा चेंडू खणून काढलाय. काय कमालीचं सातत्य आहे आणि परफेक्ट यॉर्करला चेंडू. त्याला माहिती झालं आता काहीतरी घडणार नाहीये म्हणून जीत भोईर तिथं फक्त चेंडूला पायानं अडवण्याचा प्रयत्न करतोय. 2 धावा मिळत आहेत. या 2 धावांनी संघ पुढे सरकलाय. संघ पोहोचलाय 11च्या घरात. 4 वाजून 48 मिनिटं होत आहेत परंतु विजयाच्या पताका कोणाच्या हातात असतील. झेल 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 पकडलाय आणि मैदानाच्या बाहेर. झेल पकडल्यानंतर खेळ झालाय समाप्त. फलंदाज बाद होईल. सूरज केने मैदानाच्या बाहेर. देखील प्रचंड निराशा केली आज. केली 2 चेंडू मध्ये पण तदनंतर आज पवन केने देखील बघायला मिळालं नाहीये. आता बघूया काय घडतंय. हो फटका फसलाय स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये झेल पकडला जाईल का. यस पकडला गेलाय. आणखी एक दुसरा धक्का गेलाय. पवन केने मैदानाच्या बाहेर.
त्याला संघ अडचणीत असताना त्या धावा होत्या, 3 चौकार लगावले होते, 2 षटकार मारले होते. तोच मात्र आता संघाच्या मदतीला धावतोय की काय, परंतु त्याच्याकडे फार मोठं खाद्य नाही आहे, हे दुर्दैव म्हणावं लागेल. कारण फलंदाजी करताना 17 चेंडू 24 चेंडू मधून वाकलन संघ हा डॉट खेळला होता. म्हणजे केवळ 7 चेंडूवर या धावा उर्वरित 17 आल्यात. त्यामुळं फार असं अनेक चेंडू वाईट देखील आला होता त्याच्यामध्ये. त्यामुळं वाकलन संघ असा कधी खेळताना बघितला नव्हता. आज थोडासा बिचकत खेळत होता आणि त्याला कारणही तसंच होतं. देवांश आणि रिया 11 गोरसई बी संघानं काय कमालीची गोलंदाजी केली. ताकदवान प्रतिस्पर्ध्यापुढं अगदी मुलूक मैदानी तोफा धडाडल्या होत्या आणि त्यांना शरणागती पत्करायला लावली होती फलंदाजांना. मयुरेश पुन्हा एकदा सज्ज झालाय. नंबर मेघराज केने ऑन हॅट्रिक. ओ हो, काय भन्नाड वेग आहे. मयुरेश पवारनं खरंच प्रभावित केलंय. जरी सामना गमावण्याची भीती आहे वाकलन संघाविरोधात, तरीही आपला नॅचरल खेळ करतोय. त्याला माहिती आहे मला पुढच्या स्पर्धेची तयारी करायची आहे आणि केतन मात्र त्याला तेच सांगतोय, या सामन्याचा निकाल मला माहिती आहे, परंतु तुला चांगलं खेळायचं आहे. आणखी एक रिप्ले ऍक्शन. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, सुपर. टाळ्यांचा गजर होतोय. एका बाजूला आपल्या घड्याळाकडे देखील बारीक लक्ष आहे, कारण कदाचित केतन मात्रेला दुसरी स्पर्धा खेळण्याकरता डे मध्ये जायचं असलं पाहिजे. त्याचं लक्ष घड्याळाकडे देखील आहे. ब्लॉक कॉलचा चेंडू खोदून काढलाय. जोपर्यंत रुपेश भोईर चेंडूला अडवेल फेकेल, सिंगल धाव मिळतीये. एका धावेने संघ पुढे सरकलाय. 12 धावा धापटल्यावर आपण पाहू शकाल. आता मात्र 12 चेंडूंचा खेळ अजूनही शेष आहे आणि करायच्या आहेत मात्र केवळ आणि केवळ 6 धावा. बारा चेंडू 6 धावा. करता जी फाईट बघायला पाहिजे होती या दोन संघामधली, परंतु ती फाईट बघायला मिळत नाही. त्यामुळे प्रेक्षकांचा हिरमोड झालाय. परंतु कमालीची गोलंदाजी आणि अजूनही संघर्ष बघायला मिळतोय. या दोन टीम मधला संघर्ष अजूनही बघायला मिळतोय. करण भोईर नेक्स्ट गोलंदाज मैदानाकडे आपण पाहू शकाल, ऑन स्क्रीन पाहू शकाल. प्रत्येक गोलंदाजाकडे ताकद आहे. आज यंगस्टरनं खरंच प्रभावित केलंय. फुलटॉस चेंडू तेवढ्या ताकदीनं चेंडू मारलाय खरा, परंतु परफेक्ट मिडल ऑफ द बॅट चेंडू येत नाही आहे. 77 नंबरची जर्सी अर्थात रुपेश भोईर वाकलन संघाचा कर्णधार चेंडू अडवेल फेकेल. तद्वत सिंगल धाव मिळतीये. धावा धापटला 13 आणि आता विजयासाठी अजून करायच्या आहेत 5 धावा. भावेश पवार स्ट्राईक एंडकडे आहे. भावेश पवार सामना फिनिश करेल का, त्या अनोख्या स्टाईलने सामना फिनिश करेल का, हे बघणं गरजेचं असणार आहे. करण भोईर कट केलाय. सेन्सिबल क्रिकेट आणि नक्कीच रेस लागलीये. आउटफील्ड अतिशय फास्ट आहे. चेंडू अडवला जाईल. तद्वत काय घडलंय, 2 धावांचं रूपांतर साजबाज आणि ताज अशा मिळतील 3 धावा आणि या 3 धावाने संघ मात्र पुढे सरकलाय. संघ पोहोचलाय 16च्या घरात. 3-16. आता मात्र केवळ आणि केवळ विजयाकरता करायचे आहेत. सुपर 6 मध्ये एक बाईक कंपल्सरी आहे. संघ मालकाला एक बाईक कंपल्सरी फिक्स झाली आहे. यस, आहा क्लास.